अभिजित दिपके थेट संसदेमध्ये घुसू शकतो या भीतीने लष्कराचे जवान अगदी संसदेच्या आवारामध्ये बंदुका रोखून का बसले? भीती का वाटली? त्याला कारण तसंच आहे. अमोल शिंदे 13 डिसेंबर 2023 रोजी मराठवाड्यातला लातूरचा एक तरुण असाच एक रासायनिक बॉम्ब म्हणजे स्मोक बॉम्ब घेऊन कॅनिस्टर घेऊन संसदेमध्ये थेट घुसला होता. त्याचं कारण ते बेरोजगारी वगैरे असंच होतं आणि मणिपूरकडे तुम्ही का लक्ष देत नाही, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा करायची असं त्यांनी त्याच्यानंतर जबाबामध्ये सांगितलेलं. आज मराठवाड्यातलाच अभिजित दिपके ज्या वेळेला संसदेकडे आपला मोर्चा रीतसरपणे संविधानाच्या चौकटीत बसवून आणतोय आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेतोय, संविधान हातात घेतोय, कायदा मोडणार नाही हे सांगतोय. एक दीड महिन्या अनेक महिन्यांपासून तो सांगतोय. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतोय आणि ज्या 20च्या वर मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्या अशी तो मागणी करतोय. याच्यात त्याचं चुकलं काय? असा देशभरातला तरुण आणि 22 लाख नीटचे विद्यार्थी ज्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागलेली आहे, त्याच्यानंतर सीबीएसई बाकीच्या परीक्षांचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक विचारत आहे. आज दिल्लीमध्ये रक्तसंहार झालेला आहे, विजेचे शॉक दिलेले आहेत, डोक्यावर पायावर लाठ्या बसवलेल्या आहेत त्या मोदी सरकारने. मग आता हे उजव्या विचारांचं सरकार आहे, मग डाव्या विचारांच्या सरकारने असाच मर्दपणा, तुमची 56 इंचाची छाती आहे असं बीजिंग मध्ये दाखवलं कम्युनिस्ट पार्टीने. म्हणजे डेंग झिओपियांग 1989 साली बीजिंगच्या तियानमेन चौकामध्ये 2000 मुलांना 2000 तरुणांना अक्षरशः गोळ्या बॉम्बनी मारून टाकलं होतं. आज जी मुस्कटदाबी झालेली आहे त्याची आणि त्या चीनला घडलेल्या त्या जुलमी राजवटीने केलेल्या अत्याचाराची तुलना करता येणार नाही. अनेक कारण आहेत. म्हणजे कम्युनिस्ट राजवट म्हणजे डावे सारखेच आणि उजवे सारखेच असं म्हणायचं नाही. निदान ही घटना समोर ठेव. शेवटी मोदी सरकार आहे, आपलं सरकार आहे. 2014 मध्ये याच जेन झीने निवडून दिलेलं सरकार आहे. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध हे काम करेल म्हणून निवडून दिलेलं आहे, विकासाचं काम करेल म्हणून निवडून दिलेलं आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणून निवडून दिलेलं आहे, बेरोजगारी राहणार नाही म्हणून निवडून दिलेलं आहे, अनेक गोष्टींनी निवडून दिलेलं. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये काय केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी? मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, मुद्रा योजना, अमुक तमुक हे सगळं केलं आणि एक सुद्धा असं सांगितलं जर तुम्हाला नोकरी मिळत नाही तर तुम्ही भजे तळा, पकोडे असं देखील सांगितलं. एकूण जो राग आहे, एकूण जी या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेता नेमकं या आंदोलनाचे राजकीय काय परिणाम होणार आहेत, सामाजिक काय परिणाम होणार आहेत आणि जे विद्यार्थी अहोरात्र काम करतात, जे पालक आपल्या मुलाच्या कल्याणासाठी उपवास करतात, उपवास कर्ज काढतात, अनेक गोष्टींचा त्याग करतात, त्या पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की हे मोदी सरकार फक्त मन की बात करणार आहे, ते आपलं ऐकून घ्यायला तयार नाही, अतिशय बेडर सरकार आहे, मुरदाड मानाचं सरकार आहे हे सिद्ध झालेलं आहे. आज जे काही मंत्री संत्री भेटले ते भलतेच भेटले आणि भलतंच आश्वासन दिलं. एकूणच हा विषय जो आहे अतिशय गांभीर्याने जसं भारतीय जनता पार्टीने घ्यायला पाहिजे तसं तो काँग्रेसने सुद्धा घ्यायला पाहिजे, विरोधी पक्षांनी देखील मनावर घेतला पाहिजे. तो का, या संबंधी आपण बोलतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, भारतामध्ये काय, पूर्ण जगामध्ये प्रत्येक देशामध्ये युवकांचे आंदोलन होतात.
ती का होता तो? त्याची कारण काय? बेरोजगारी आहे, पदवीधर, मग पदवी आहे, पदविका आहे, बरंच शिक्षण झालेलं आहे. आता भारतामध्ये अजीज प्रेमजी युनिव्हर्सिटीने जो काही अहवाल प्रकाशित केलेला आहे बेरोजगारीच्या संदर्भामध्ये, म्हणजे त्यांनी जो अहवाल केलाय तो अतिशय विचार करणारा लावणारा आहे. पदवीधर, 40% पदवीधर हे बेरोजगार आहेत. आणि अजून काही म्हणजे त्याच्यामध्ये जर पुढे अजून काही विचार केला पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे, तर ती सगळी एकूण जी संख्या आहे ती 67% इतकी भयानक आहे. सुशिक्षित बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आहे. आणि एक लक्षात घ्या, ती फक्त मोदी सरकारच्या काळामधली नाही, ती वाढत वाढत गेलेली आहे. म्हणजे 2003-4 पासून ती आता चढत्या भाजण्याने ते सुरू झालेलं आहे. हे एक कारण आहे. मग ज्या वेळेला अभिजित दिपके आंदोलन करतो, तो झुरळ पार्टी काढतो, व्यंगात्मक पार्टी काढतो. त्याचं कारण काय हो? 22 लाख विद्यार्थी, त्याच्यातले किती डॉक्टर होणार, किती जणांचा नंबर लागणार? ही मग बाकीचे एक एक 1.25 लाख सोडले तर बाकीच्या त्या 18-19 लाख पोरांनी काय करायचं? ही अशी परिस्थिती आहे. मग ती जी आग आहे, ती बेरोजगारीची आग आहे, आपलं स्वप्न धुळीत मिळण्याची जी आग आहे, ती पेटणार नाही का? ती रस्त्यावर येणार नाही का? आणि ती जर अशी प्रेमाने येते की तुम्ही करते धरते आहात, तुम्ही मायबाप सरकार आहात, आणि आम्ही काय ॲपमध्ये होतो का डाव्या विचारांचे, का चीन मधून पैसा येतो, का कुठून येतो, आम्ही राष्ट्रद्रोही का काय म्हणायचं ते म्हणा, आम्ही प्रामाणिक आहोत. त्याच्यामुळे संविधानाच्या चौकटीत बसून आम्ही आंदोलन करतोय. तुम्ही एक शब्दाने तर उत्तर द्यायला पाहिजे होतं. तुम्ही काय ठरवलं की सोशल मीडियाची आहे, काय किती मिलियन फॉलोअर झाले, काय बिघडतं? भारतीय जनता पार्टी बीजेपी त्याला उत्तर दिलं CJP. आता आज पाहिलं म्हणजे काय, ते जंतर मंतर तिथं तर 200-2000 लोकच बसतात, मग कसं होईल कसं होईल? आणि आज जे 1 लाखाच्या वर गर्दी आली. मग मोबाईल जाम करून टाकले, मेट्रो बंद करून टाकल्या, वाहनं म्हणजे बरं जे उतरले त्या जंतर मंतरच्या आजूबाजूला संसदेच्या अवतीभोवती, अशोक मार्ग असेल, सगळ्या त्या रायसीना वगैरे त्या सगळ्या न्यूटन दिल्लीमध्ये जे काही उतरलेले आहेत त्यांना त्यांनी मोर्चामध्ये सहभागी होऊ नये, अभिजित दिपके आणि गीतांजली वांगचूक यांच्या मागे त्यांनी जाऊ नये, यासाठी काय केलं पोलिसांनी? लाठ्या काठ्या डोके फोडले, कोणाला खाऊ दिलं नाही, त्यांच्या बॅगा, त्यांच्या चपला, त्यांचे घड्याळ, त्यांचं काय कशाची पर्वा केली नाही. बरं ते कोण होते होते? म्हणजे राजकीय क्षेत्रातले निब्बर कार्यकर्ते होते का, जे नेहमी काठ्या खातात ते नव्हते. कुणी गुंडपुंड होते का? ते नव्हते. दहशतवादी होते का? ते नव्हते. कोण होते ते? अहो, भारतीय जनता पार्टी ते उच्च शिक्षित, उच्च विद्या विभूषित वर्ग जो आहे त्याच्या कार्यकर्त्या नेत्यांचं, त्यांच्या समर्थकांचं, त्यांची ती मुलं होती. 16-17 वर्षाची मुलं मुली ज्या वेळेला त्यांच्या अंगावर अचानकपणे हे केंद्रीय सुरक्षा पथक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं ज्या वेळेला लाठ्या मारत होतं, काय अवस्था आज काय पाहिलेलं आहे भारताने? आणि हे जर याच्या जर वेदना, याच्या जर त्या ठसठसणार नसतील तर मग काय म्हणजे हे कुठल्या याचं लक्षण आहे? बरं, जसं चीन मधलं सांगितलं तसं आता हे 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. म्हणजे आम्ही कुठं रोखलं? त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी काढली, त्यांनी पक्ष काढला, तुम्ही रोखलं नाही. इन्स्टा आधी ते बंद करा, अमुक करा, हे असे चिल्लर प्रयोग केले. आणि नंतर ट्रोल 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 सगळे आपले पेड ट्रोलरच्या मार्फत आतापर्यंत ट्रोल केलं जात आहे. सोनम वांगचुक कसे, ते चीनचं कसं समर्थन करतात, अमुक कसं करतात, यू कसं करतात, ते कसले आले आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी, ते तर असे, ते तर तसे, त्यांना तर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली आपण अटक केली होती आणि त्यांचं काय ऐकायचं वगैरे वगैरे, ते सगळं झालेलं आहे. ही 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 जी संख्या आहे, मग ज्या डेमोग्राफिक डिव्हिडंड
65% लोकसंख्या 35च्या खालची. मग भारत किती महान, युवकांचा कसा देश, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वेळेला सांगत आलेले आहेत. बरं, आज आज ज्या वेळेला लाठ्या काठ्या बरसत होत्या त्या निष्पाप निराकस कोवळ्या वयाच्या युवकांवर, त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी बांधलेल्या सेंट्रल विस्टाच्या समोर पत्रकारांना निवेदन करतो. पत्रकार म्हणजे कोण? सगळे सरकारी बाब, म्हणजे तुमचं लोकसभा चॅनल असेल, तुमचं दूरदर्शन असेल, त्यांच्या पत्रकार, ते 100 फूट लांब त्यांचे कॅमेरे, बाकी म्हणजे गोदी मीडियाचे 2-4 जण आणि 100 फूट कॅमेरे लांब. आणि तिथं मोदींनी एकतर्फी त्यात निवेदन 10 मिनिट बोलले. आणि ते बोलत असताना सांगितलं त्यांनी की गेल्या महिनाभरामध्ये युवकांनी जे काय केलेलं आहे, अगदी परवा काय केलेलं आहे त्यांनी, स्पेसमध्ये ते स्टार्टअप, तिथं जाऊन त्यांनी झेंडा कसा गाडला, म्हणजे रोवलेला आहे. उन्होंने भारत का झेंडा गाड़ा है स्पेस में, कितनी बड़ी बात है, हमारा युवक है, 28 साल का है, वगैरे वगैरे ते भाषण केलं त्यांनी. एकतर्फी मन की बात केली त्यांनी. आणि मान्सून सत्र, संसदेचं अधिवेशन, असा शाब्दिक खेळ केला. नैसर्गिक वैविध्यता कशी वाढते पावसामुळं. इकडं पावसाळी सत्रामुळं काय होतंय की सगळे खासदार लोकप्रतिनिधी कसे बोलतात. तुम्ही बोलू देता का? तुम्ही तर निघून गेला, त्यांचं ऐकायलाही तयार नाही तुम्ही. तुम्ही तर निघून गेला लगेच. शोक प्रस्ताव झाला, लगेच ताबडतोब तुम्ही कल्टी मारली तिथून, लगेच बाहेर पडले तुम्ही. हे हे जे दिसतंय याचा राग आहे. आणि तो सगळा राग जो आहे ना त्या युवा पिढीच्या मनामध्ये, म्हणजे घेतली तुम्ही पुनर्परीक्षा, त्याच्यामध्ये गोंधळ माजून ठेवले, सगळे उद्योग झाले. आणि आज जे आपल्या पदर खर्चाने जे काही गर्दी, तिथं लाखोंची गर्दी गोळा झाली, त्या गर्दीच्या काय अपेक्षा आहेत हो तुमच्याकडून? तुम्ही म्हणता ना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, क्वालिटी एज्युकेशन, अमुक तमुक, हे नीती आयोग, मित्र संस्था, युनायटेड नेशन, वगैरे वगैरे, ते सगळं आम्ही काय करतोय, कशा योजना, किती टक्के खर्च करता शिक्षणावर, इथपासून अनेक गोष्टी आहेत. बरं, असं काही बोलले की तुम्ही डावे विचारांचे, तुम्ही अर्बन नक्सलिस्ट आहे, तुम्ही यू आहे आणि तुम्ही त्यू आहे. बरं, गल्ली बोळात सगळे बसलेले ते काही अंधभक्त प्रमाणपत्र द्यायला, अरे तुम्ही राष्ट्रद्रोही आहे, अरे तुम्ही राष्ट्रप्रेमी आहे. म्हणजे काही तारतम्य नाहीये इथं आपल्याला. म्हणजे सगळा तुमचा गोदी मीडिया असो, अमुक मीडिया असो, तमुक मीडिया असो, काय उद्योग करायचे ते करा. जर कुणी दोषी असेल तर त्याच्यावर ट्रोल करा, निश्चित करा, कारवाई करू नका. आणि अमुक कसा, कुठून पैसा आला, आणि कुठून बिस्किट आलं, आणि कुठून समोसा आला, आणि काय झालं वगैरे, असे हे याच्यात आहे ना, असे बायकी म्हणजे त्या पद्धतीचे गोष्टी करू नये. आणि आज मग ही जी काही निष्पाप गर्दी आहे, त्या गर्दीच्या डोक्यावर तुम्ही जे प्रहार केलेले ना, असं कोणतं शौर्य गाजवलेलं आहे तुम्ही? मग काय ते जे पी नड्डा जे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांनी काय म्हणे त्या सौरभ दास बरोबर, जो कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता आहे, त्याला वेळ दिला. किती वेळ दिला हो? 5-10 मिनिट दिले. काय गेलं ते ते निवेदन स्वीकारलं, बैठो बोले, फोटो काढला, जय हिंद जय महाराष्ट्र, झालं. त्याच्या आधी त्या सौरभ दासला या नड्डांनी किती वेळ बाहेर बसवलं? 2 तास. 2 तास तिष्ठत ठेवलं. आणि देशाचे काय आता ते लोह पुरुष समजले जातात कोण? अमित शहा. त्या लोह पुरुषांनी पियुष गोयल, महाराष्ट्रातले आपले मुंबईचे मंत्री, त्यांना बरोबर घेतलं. किरण रिजिजू, ते मंत्री, कायदा मंत्री, त्यांना बरोबर घेतलं. आणि धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री, यांना बरोबर घेतलं. आणि त्यांनी काहीतरी चर्चा केली. काय चर्चा केली? अहो, जिथं तुम्ही शब्द द्यायला एक तयार, अरे चला या पोरांनो, काय तुमची मागणी आहे, जरा बघू आपण, हे ना परीक्षा चांगल्या प्रकारे घेऊ वगैरे, ते सगळं करू, असं एक वाक्य जर स्टेटमेंट केलं असतं तर एवढं काहीही झालं नसतं. हे आंदोलन झालंच नसतं, तिथंच थांबलं असतं. मुळात अभिजित दीपके, आता तो आपचा आहे का कोणाचा आहे का, त्याचा अमुक कोण आहे तमुक कोण आहे कसं काय, हे सगळं बाजूला ठेवा. त्याची मागणी काय हो? सुरुवातीला म्हणजे सगळ्यांना माहिती की राजीनामा द्या. नैतिकता, इतके वारंवार घोटाळे तुम्ही करताय, तुम्हाला शिक्षण खातं ते काय सांभाळता येत नाही, तुम्ही राजीनामा द्या. दिला असता राजीनामा, प्रश्न सुटला असता. पण अहंकार, आमचा अहंकाराचा फणा कसा आहे?
म्हणजे डंख न मारता ते विष टाकतंय, ते विचारांचं विष टाकतंय, भेदाभेद करतंय, अमुक करतंय तमुक करतंय, पत्रकारांची मुस्कटदाबी, सगळ्यांचीच मुस्कटदाबी. कलावंत म्हणजे आता माझी सटकली असं म्हणणारे प्रकाश राज, ते देखील तिथं आले, अनेक जण तिथं आलेले. याचा सगळा विचार मग जसं भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे, तसा काँग्रेस किंवा बाकीच्या लोकांनी केला पाहिजे. उद्या यांच्या या वेळेला झालेलं आहे, उद्या आपल्यावर पण ही वेळ आलेली येणार नाही असं कशावरून? कारण एवढा मोठा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, गुणवत्तेचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे, वगैरे सगळे प्रश्न आहेत. भारतामधले जर आंदोलनं पाहिले, स्वातंत्र्याच्या आधी काय झालं, 1920ला झालं, 1930ला झालं, 1942ला झालं. म्हणजे ते महात्मा गांधींनी केलेले भारत छोडो आंदोलन, पण त्याच्यामध्ये युवकांचा सहभाग. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर 1960-70ला झालं नक्षलवादी चळवळ, बंगाल, आंध्र, बिहारमध्ये झाली. मग ती कशी नक्षलिस्ट चळवळ. त्याच्यानंतर 1974 मध्ये बिहार विद्यार्थी आंदोलन झालं, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली. काय मागण्या होत्या? ह्याच बेरोजगारी वगैरे. लादली, नंतर आणीबाणी आली, अमुक झालं तमुक झालं, ते सगळं पाहिलेलं आहे. याचा सगळा विचार जोपर्यंत राजकीय क्षेत्र मनापासून करत नाही, आणि एकूणच व्यवस्था जी बरपटलेली आहे ना, खाऊंगा ना खाणे दूंगा, 56% तर रोज तोंडात मध्ये घालतात. हे कंत्राटदारांनी सांगितलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये अधिवेशन घेऊन सांगितलेलं आहे, तर सांगितलेलं आहे, अधिकृतपणे सांगितलेलं आहे, तरी आम्हाला लाजा नाही. आम्ही निर्लज्ज आहोत. बस, आम्हाला बोलायचं नाही. आम्हाला जेव्हा पाहिजे आम्ही तेव्हाच बोलू. बाकीचं तुम्ही किती आंदोलनं करा, किती भाषणं द्या, येऊन करा, नैतिकतेचे धडे द्या, आम्ही राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ही सांगत राहू. युवकांचं कल्याण कसं करायचं हे आमच्या पद्धतीने आम्ही सांगत राहू. प्रत्यक्ष वागणार मात्र तसं अजिबात नाही. तर ही जी अनडिक्लेअर इमर्जन्सी आहे, म्हणजे जसं ते अभिजित दिपके म्हणतोय, ही ताना हुकुमशाही आहे ते. आणि ती हुकुमशाही कशी आहे हे आज दिल्लीमध्ये तुम्ही दाखवून दिलेलं आहे. गेल्या महिने 2 महिने देखील तेच दाखवून दिलेलं आहे, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.